शहनशाह शिवाजी पार्क, जिले इलाही, पुत्र आणि पुत्रप्रेमी स्वयं घोषित बादशाह राज ठाकरे येत आहेत हो. तुम्हाला जर स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे लोकप्रिय व्यक्तींवर नेहमी टीका करत राहणं. आणि तेच सध्या होतं आहे. हे जे लोकल न्यूज चॅनल्स जे आहेत, एक स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी बघावं, त्यांच्या चॅनलवर येऊन व्हिजिट करावी, म्हणून हव्या त्या पद्धतीने बातम्या बनतात. त्यांना 24 तास बातम्या द्यायच्या असतात. बातम्या मिळत नाही, मग काय द्यायला? लोकप्रिय लोक असतात, त्यांच्यावर न्यूज बनवायची. आता तुम्ही जे बघतायत, राज ठाकरेंवर त्यांनी अशा पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे की शिवतीर्थामधून ते निघाले शिवाजी पार्कवर. तिथपर्यंतच निघाले, गाड्यांचा ताफा निघाला आणि तिथं त्यांनी शिवजयंती उत्सव साजरी केली. आता यामध्ये टीका करणं खूप सोपं असतं, पण टीका देखील ही अभ्यासपूर्वक असावी, ती अर्थहीन नको असायला. आणि जी कला फक्त राज ठाकरेंमध्ये चौकत आहेत. आयुष्यमान एवढं गतिमान झालं आहे ना, तर लोकांना 15 ते 30 सेकंदाची रील पाहूनच एखाद्याबद्दलची माणसातली माणुसकी ओळखायला कमी करत नाही. सवय झालेली आहे. त्यांना लेंदी व्हिडिओ, जास्त माहिती किंवा पुस्तकं वाचणे हे राहिलेलंच नाही कुठं. आणि या अशा व्हिडिओंवर कमेंट्स करणाऱ्यानंतर मला सांगायचं आहे, अरे तुम्ही घरात बसल्या बसल्या काय करतात? तुम्ही तरी जात नाही, तुम्ही तरी काय करता? तुमचं देणं तरी काय? तुमचा मुळात महाराष्ट्रात जन्म तरी कशाला झाला एवढं तरी माहिती आहे का तुम्हाला? फक्त जन्माला येतात, कामं करतात आणि वाहून जातात. दुसरं काय करतात? आणि टीका जर करताय, टीकासुद्धा अभ्यासपूर्वक असू द्या तुमची. राज ठाकरे हा एक विचार आहे आणि राज ठाकरेंना ओळखायला तुमच्या स्वतःमध्ये तेवढे गट्स असले पाहिजे, तुमचा तेवढा अभ्यास असला पाहिजे. आता नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरही लगेच बातम्या सुरू की एकनाथ शिंदेंना का भेटलेत म्हणून. अरे विरोधी पक्षात म्हणजे ते सत्तेमध्ये असणारा पक्ष आहे, तर मग अपक्ष किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांचं काम नाही का? त्यांच्या प्रभागातली, त्यांच्या वार्डातली, त्यांच्या जिथे-जिथे त्यांचे नगरसेवक निवडून आले आहेत, त्या प्रभागात कामं करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांची मदत घ्यावी लागते. म्हणजे राजकारणाची तुम्ही व्याख्या बनवली तरी काय? घरात बसून तर कामं होत नसतात ना. जो पक्ष सत्तेत आलेला आहे, लोकांनी त्याला निवडून दिलेलं आहे. तर त्या महाराष्ट्रामध्ये त्या पक्षाला जास्त महत्त्व आहे ना. तर अपक्षात असणारे जे असतात, त्यांना मदत घ्यावीच लागते. त्यामध्ये चुकीचे काय? हे या अगोदरही बऱ्याच वेळा राज ठाकरेंनी केलेलं आहे. ज्या दिवशी पूर्वीप्रमाणे फक्त संध्याकाळी 7च्या 15 मिनिटाच्या बातम्या लागतील ना, तेव्हा कळले या न्यूज चॅनलवाल्यांना की महत्त्वाच्या बातम्या काय असतात आणि कुठल्या ह्या ब्रॉडकास्ट करायला हव्यात. हे काय असतं ना, दिवस-रात्र यांना बातम्या दाखवायच्या असतात. काहीही कंटेंट आणतात आणि बनवतात आणि टाकतात. आणि लोकं त्याचा आवर्जून मस्त आनंद घेतात.